श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे एकादशी, उत्पत्ती स्मार्त एकादशी. तर ही उद्या आहे आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. आपण एकादशी तिथीला विष्णूंची पूजा केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आता ही एकादशी जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे उद्या 8 डिसेंबरला सकाळी 5:06 ते एकादशी तिथी समाप्ती होणार आहे 9 डिसेंबरला सकाळी 6:31 तर या दिवशी आपण विष्णूंची विधिवत पूजा करायची असते. उपवास व्रत हे करायचे असते. तुम्हाला जरी एकादशीचा उपवास करणे शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा करू शकता. उद्या आहे उत्पत्ती एकादशी आणि परवा म्हणजे शनिवारी 9 डिसेंबरला आहे ती म्हणजे भागवत एकादशी. तर तुम्ही या दोन्हीही दिवशी विष्णूंची पूजा करू शकता. विष्णूंना अभिषेक करू शकता. स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता. तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करा. जर विष्णूंचा फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि या फोटोला आपल्याला गंध, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. दिवा, अगरबत्ती, निरांजनाने ओवाळायचा आहे. तसेच तुमच्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण आहे तर बाळकृष्णाला सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता. जर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल आणि विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण जो प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो तर आपण या दिवशी बाळकृष्णांची सुद्धा विधिवत पूजा करू शकतो. कारण आपल्याला माहीत आहे की जे कृष्ण आहेत तर हे सुद्धा विष्णूंचेच एक अवतार आहेत. त्याप्रमाणेच आपण विठ्ठलाची सुद्धा या दिवशी पूजा करू शकतो. तुम्ही विष्णूंची पूजा करा, विठ्ठलाची करा किंवा बाळकृष्णांची जरी पूजा एकादशीला केली तरी सुद्धा आपल्याला याचे अनन्यसाधारण पुण्य असे प्राप्त होत असते. आता आपल्याला या दिवशी एकादशीच्या दिवशी गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. एकादशीच्या दिवशी गाईला गोग्रास देण्याला अतिशय महत्त्व आहे. तसा तर आपण रोजच गाईला गोग्रास दिला पाहिजे. जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही रोज थोडीशी चपाती का होईना किंवा भाकरी ही गाईला नक्की द्या. परंतु प्रत्येकाच्या घरी गाय नसते, त्यामुळे तुम्ही अशा ज्या काही विशिष्ट तिथी असतात, पौर्णिमा असेल, एकादशी असेल तर अशा दिवशी गाईला एक घास हा आवर्जून खायला द्या. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर किंवा गोशाळेमध्ये जाऊन गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे. आता पाहूया की आपण गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की कधीही जर तुमच्या दारात गाय आली तर तिला काही ना काही खायला हे नक्की द्या. आणि जरी तुम्हाला खायला देणे शक्य नसेल तरी पाणी तरी प्यायला द्या. कारण जर आपण गायीची सेवा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचे आशीर्वाद हे मिळत असतात. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर गायीचा पाठीवरचा जो उंचवटा आहे तर त्यावरून जर आपण हात फिरवला तर आपल्या घराची भरभराट होते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत तर हे प्रॉब्लेम, आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम, अडचणी, संकटे तर ही नष्ट व्हायला सुद्धा मदत होते. तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरी गाय असेल तर त्या गाईची पूजा करा किंवा गोशाळेत जरी तुम्ही गेलात तरी गाईची पूजा करायची आहे. गाईच्या पायावरती पाणी आपल्याला ओतायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. गाईला कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर गाईला तुम्हाला ही वस्तू खायला द्यायची आहे. एक छोटीशी चपाती करायची आहे आणि यावरती एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ही सुद्धा यावरती ठेवायची आहे. एक वेळ तुम्ही भिजवलेली चणा डाळ नाही ठेवली तरी चालेल, परंतु चपाती आणि गुळाचा खडा तर असा हा नैवेद्य गाईला द्यायचा आहे. चपातीला जर शक्य असेल, तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही आवर्जून तूप लावा, परंतु तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता. असा हा गोग्रास आपण गाईला दिला तर आपल्याला 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आणि हा घास आपल्याला गाईला दिल्यानंतर गाईच्या समोर, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपला जो उजवा हात आहे, कधीही तुम्ही जेव्हा गाईला खायला देता तेव्हा आपला उजवा हात गाईच्या समोर धरायचा आहे. गाईनं त्यावरून जर आपली जीभ फिरवली, आणि हे करताना मात्र आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. असं म्हणतात की आपल्या उजव्या हातावरून गाईनं जर तिची जीभ फिरवली तर आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते पुसलं जातं. आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, जी काही संकटे आहेत तर ती नष्ट होतात.
परंतु हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. व्यवस्थित हात जो आहे तर तो तिच्यासमोर धरायचा आहे. तर अशा प्रकारे नक्की तुम्हाला उद्या जेव्हा वेळ मिळेल आणि शक्य असेल तर गाईला तुम्हाला चपाती आणि गुळाचा खडा हा खायला द्यायचा आहे. आता तुम्हाला चपाती आणि गुळ हे खायला देणं जरी शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही गाईला हिरवा चारा देऊ शकता. मुठभर हिरवा चारा जरी आपण एकादशीच्या दिवशी गाईला दिला तरी सुद्धा आपल्याला त्याचे पुण्य हे प्राप्त होणार आहे. तुळशीजवळ आपल्याला उद्या संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. आता यासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे. परंतु मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कोणताही दिवा घ्या, निरंजन घ्या, समई घ्या आणि तुळशीजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा ठेवताना दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा. एका प्लेटमध्ये हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे. अशा ठराविक ज्या तिथी आहेत तर या दिवशी तुम्ही तुपाचाच वापर करा. इतर दिवशी तुम्ही तेलाचा वापर केला तरी तूप घालायचं आहे. यानंतर यामध्ये तुम्ही जोडवात घालू शकता किंवा फुलवात सुद्धा घालू शकता. आणि ह्या वातीची जी दिशा आहे तर ती मात्र उत्तर दिशेला करायची आहे. कारण हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपलं दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी यासाठी करत असतो. त्यामुळे उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे. वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे. यानंतर दिवा प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे. हा उपाय तिन्ही सांजेला करायचा आहे. तिन्ही सांजेला माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तुम्ही 6 ते 7 या वेळेमध्ये हा उपाय करू शकता. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यातील तुपामध्ये 2 अख्ख्या लवंगा, ज्या लवंगांना फूल आहे तर अशा लवंगा टाकायच्या आहेत. त्यासोबत 1 हिरवी वेलची आणि 1 कापूर टाकायचा आहे. कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम करत असतो. त्यासोबतच तो ऑक्सिजन निर्मिती करतो, ज्यामुळे दिवा प्रज्वलित राहण्यास मदत होते. एक वेळ तुम्ही कापूर नाही टाकला तरी चालेल, वेलची नाही टाकली तरी सुद्धा चालेल, परंतु लवंगा मात्र आवर्जून टाका. किमान 2 लवंगा टाकायच्या आहेत. अगदी 2 लवंगा टाकणे शक्य नसेल तर 1 तरी लवंग टाका. लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते. त्यामुळे कधीही तुम्ही दिवा लावला आणि या दिव्यामध्ये जर तुम्ही लवंगेचा वापर केला, त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर आपण लवंग, वेलची अशा गोष्टी जर टाकल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत, आर्थिक समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला मदत होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आर्थिक अडचणी येत असतात. पैसा टिकत नाही. आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये पैसा आला की लगेच तो खर्च होतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसते. म्हणजेच पैसे घरामध्ये येतात परंतु ते लगेच बाहेर जाण्याचे मार्गसुद्धा निर्माण होतात. सततचं आजारपण असतं, दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होतात. असे प्रॉब्लेम जर आपल्या घरात असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. एकादशीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, तसेच तुम्ही प्रत्येक मंगळवार, शुक्रवारी सुद्धा हा उपाय करू शकता. तुम्हाला अशा प्रकारे दिवा लावून त्यामध्ये लवंगा या टाकायच्या आहेत. नक्कीच आपण या उपायांमध्ये जर सातत्य ठेवलं, म्हणजे कोणताही उपाय तुम्ही एकदा केला की लगेचच त्याचा रिझल्ट मिळतो असं नाही, तर त्या उपायांमध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. तुम्ही सतत हे जर उपाय करत राहिला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरातलं जे वास्तव्य आहे तर ते अखंड राहतं. माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहते आणि आपलं दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होते.